लोक तुम्हाला जाड बोलतात का? तुमचं शरीर तुम्हाला निरोगी ठेवायचं आहे, हार्टबीट हाय आहे आणि तुम्ही धावताय असं नका करू. तुमचे जॉईंट्स, अँकल्स खूप प्रमाणाच्या बाहेर दुखतील. तुम्हाला जो त्रास होईल तो भयानक असेल. तुम्ही धावायला चालू करा, पण कशासाठी माहिती आहे का? नमस्कार, फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी धावण्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो असं म्हणालो होतो. तर सगळ्यात पहिले काय करा माहिती आहे का? तुम्हाला कोण म्हणत असेल की तुम्ही जाड आहात तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही धावायला चालू करा, पण कशासाठी माहिती आहे का? की जे फॅटमुळे होणारे जे आजार आहेत भविष्यामध्ये ते तुम्हाला होऊ नयेत, त्यासाठी तुम्हाला धावायला जायचं आहे आणि धावण्यापूर्वी चालायला जायचं आहे. तुम्हाला आता बारीक व्हायचं आहे हा तुम्ही जर विचार केला असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, लोक म्हणतील म्हणून तुम्ही बारीक होण्यासाठी प्रयत्न नका करू. तुमचं शरीर तुम्हाला निरोगी ठेवायचं आहे म्हणून तुम्ही फक्त धावायला जायचा विचार करा. तुम्ही तुमच्या शरीरासाठी आणि जी तुमची दिनचर्या आहे, जे तुमचं काम आहे ते अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल यासाठी तुम्हाला सुरुवातीला चालायचं आहे, नंतर धावायचं आहे. मी पुन्हा हा शब्द वापरतोय की तुम्हाला सुरुवातीला चालायचं आहे, मग तुम्हाला धावायचं आहे. जर तुम्ही पहिल्याच दिवशी जर धावणार असाल डायरेक्ट, तर तुमचे जॉईंट्स, तुमचे अँकल्स खूप प्रमाणाच्या बाहेर दुखतील आणि तुम्हाला जो त्रास होईल तो भयानक असेल. काही जणांच्या गार्डनमध्ये एक्सरसाइजच्या काही मशीन्स लावलेल्या आहेत. काही उत्साही लोक पहिल्या दिवशी जाऊन मशीन करतील, तर नका करू. त्याचं कारण आहे, मी सांगेन तुम्हाला. आपल्याला ना कार्डिओ आणि स्ट्रेंथ दोन्ही वर्कआउट करायचे आहेत. सेम वर्कआउट रेग्युलर नाही करायचं आहे. त्यामुळे त्या इक्विपमेंटला सध्या तरी हात लावू नका. सध्या तुम्ही फक्त चालायला जा. आता चालायचं कसं, तर तुम्ही एक रस्ता निवडा जो तुमच्या आसपास असेल. गार्डन असेल तर उत्तमच आहे. जसं आता मी या गार्डनमध्ये आहे. डे 1ला तुम्ही घड्याळ घेऊन जा तुमचं. तो रस्ता सुरुवात आणि एंड हा ठरवून ठेवा. वेळ लावा की ते अंतर कापण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतोय. पहिल्या दिवशी नॉर्मल चालत जायचं आहे, जॉगिंग नाही, धावणे नाही, फक्त चालत जायचं आहे. तर ते अंतर कापण्यासाठी जेवढा वेळ लागेल नोट डाऊन करून ठेवा एका छोट्याशा वहीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये. आणि नेक्स्ट जेव्हा 4 दिवस होतील तेच अंतर थोड्या कमी वेळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर समजा इथून एक ठराविक रस्ता तुम्ही फिक्स केलात, तो रस्ता कापण्यासाठी तुम्हाला 7 मिनिटं लागली. आता काय करायचं आहे की ते 7 मिनिटाचं अंतर हळूहळू तुम्ही 3 मिनिटापर्यंत कव्हर करायचं आहे. 3 मिनिटात तुमचा तो रस्ता पूर्ण झाला. आता त्या उरलेल्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला रिटर्न यायचं आहे त्या रस्त्यातून. आता ते अंतर जेव्हा तुम्ही 1-1.5 मिनिटामध्ये कराल त्यावेळेला त्याची लांबी वाढवा. म्हणजे तोच रस्ता थोडासा लांबचा निवडा. गार्डनमध्ये असेल तर तुम्ही राऊंड वाढवू शकता, पण रस्त्याला पर्याय नाही आहे, त्यामुळे तो रस्ता मग लांबचा निवडावा लागेल तुम्हाला. 3 दिवसानंतर तेच अंतर कमी वेळेत कापण्याचं आहे आपल्याला. थोडासा चालण्याचा स्पीड वाढवा. गार्डनचा राऊंड असेल तर तो 1च्या ऐवजी 1.5 करा. एक 5 दिवसांनी 6 दिवसांनी त्याच वेळेमध्ये गार्डनचे 2 राऊंड झाले पाहिजेत किंवा तोच रस्ता तुम्ही धावून पुन्हा रिटर्न त्याच जागेवर आला पाहिजे. ही टेक्निक फॉलो करायची आहे तुम्हाला. आणि ज्या वेळेला तुमचा कॉन्फिडन्स चांगला येईल, जेव्हा तुम्ही स्पीडमध्ये चालायला चालू केल्यानंतर धावण्याचे हळूहळू सुरुवात कराल, त्यावेळेला त्याच गार्डनचे राऊंड मारते वेळी तुम्हाला 45 मिनिटं घालवायचे आहेत. तुमचा वेळ 45 मिनिटं मॅक्सिमम. कार्डिओचा वेळ 45 मिनिटं असावा एक सरासरी. आता 45 मिनिटांमध्ये तुम्हाला सलग धावायचं आहे का? तर नाही. तुम्ही थोडं धावायचं आहे, तुमचा हार्टबीट हाय झालं, पुन्हा चालायला चालू करा. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ धावायचा आहे, पुन्हा हार्टबीट हाय झालं, पुन्हा चालायला चालू करा. अशा पद्धतीने इंटरव्हल घेऊनच तुम्हाला धावायचं आहे. हार्टबीट हाय आहे आणि तुम्ही धावताय असं नका करू. हार्टबीट हाय झालं तर तुम्ही शरीराला त्रास देऊ नका, कारण हृदय तुम्हाला त्याची माहिती देते, त्यामुळे त्याला पुन्हा त्रास देऊ नका. थोडंसं थांबा, इंटरव्हल घ्या आणि पुन्हा धावायला जा. आली तुमच्या टेक्निक लक्षात? मी दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त आणि चांगली वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.